श्रीराम जन्मभूमि मंदिर के कोषाध्यक्ष और आध्यात्मिक नेता गोविंद देवगिरी महाराज बुल्ढाना जिले में आयोजित एक आध्यात्मिक कार्यक्रम में पहुंचे। इस कार्यक्रम के दौरान उन्होंने अपने विचारों और अनुभव को साझा करते हुए कई अहम मुद्दों पर गहरी चर्चा की। इस अवसर पर उन्होंने भारत पाकिस्तान के बीच उत्पन्न युद्ध जैसी स्थिति, वर्तमान शिक्षा व्यवस्था और इसके सुधार की दिशा पर प्रकाश डाला। सर्वात पहिल्यांदा आपल्या केंद्रीय शासनाचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करणं आवश्यक आहे की त्यांनी अत्यंत चोख उत्तर या पाकिस्तानला दिलेलं आहे। आता 3 दिवसांच्या संघर्षानंतर झालेली युद्धबंदी हे सुद्धा काही भारताचं अंतिम धोरण नाही, हा काही निष्कर्ष नाही आहे, पण जागतिक सगळ्या दृष्टिकोनाचा विचार करून त्यांनी हा केलेला स्वल्पविराम आहे, हा पूर्णविराम नाही असं मी केवळ म्हणत नाही, तर त्यांनी असं म्हटलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज ऑन, हे चालूच आहे। ज्या अटी भारतानं लाटलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत। भारत युद्ध पिपासू नाही, भारताला युद्ध करायचं नाही, भारत हा शांतिप्रिय देश आहे, पण आमच्यावरती झालेल्या अत्याचाराला गोळीला तोफ गोळ्याचं उत्तर देऊन आणि नेस्तनाबूत केलं पाहिजे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाणा आमच्या प्रधानमंत्र्यांनी गिरवलेला आहे, अंगीकारलेला आहे। आणि त्यामुळे मी आपल्या केंद्रीय शासनाचं, माननीय पंतप्रधानांचं अत्यंत मनोभावे अभिनंदन करतो। ते योग्य मार्गावरती चालले आहेत आणि ते देशाला पुढे नेतील आणि धीरे धीरे याच मार्गावर चालत POK सुद्धा आपल्या देशामध्ये समूहित करून घेतील याची मला खात्री आहे।